गीतांजली, मग तू कशात स्पेशलायझेशन करणार आहेस? नाही अजून तू बरंच वसू बाय. अगं अभिनंदन. कशाबद्दल? अरे तुम्ही पास झाल्यात, तेही चांगल्या मार्कांनी. राघव, अरे ती गोष्ट खूप जुनी झाली. हो, पण त्या जुन्या गोष्टीनंतर तुम्ही मला आज नव्याने भेटताय ना. थँक्स. आणि पत्र? पत्रांची उत्तरं मी पाठवली होती. ती फक्त पोच होती वसुमती. मला उत्तर हवं होतं. असो, कशी गेली सुट्टी? काय केलं? सुट्टी म्हणजे ठरवून ठेवलेलं बरंच वाचता आलं. इथे असताना वाचायला वेळ मिळत नाही. हे पुस्तक आणलंय तुमच्याकरता. नक्षत्रांचे देणे, आरती प्रभूंचा कविता संग्रह. थँक्स. पण तुला कोणी सांगितलं मी कविता वाचते? अंजू चक्रवर्ती मागच्या वर्षी बोलल्या होत्या. अंजू? राघव, मी डॉक्टर अधिकारींबद्दल कुजबूज ऐकली. काय झालं? चंद्रपूरहून एक केस आली होती इकडे. ऍक्च्युली ती यायच्या आधीच खूप स्पॉइल झाली होती. म्हणजे सरांच्या हातात जेव्हा केस आली तेव्हा खूप उशीर झाला होता. म्हणजे झालं असं की डिलिव्हरी नंतर प्लॅसेंटा पडलाच नाही. अम्बिलिकल कॉर्ड ओढताना अर्धाधिक युटेरियसच बाहेर आलं. खूप ब्लिडिंग झालं. तशातच ती केस इकडे आली. सरांनी ते युटेरियस पुन्हा एकदा सेटअप करायचं ठरवलं. रिस्क नव्हती? नाही, रिस्क होती. तसाही तो पेशंट वाचला नसताच. तरी सुद्धा सरांनी रिस्क घ्यायचं ठरवलं. ऑपरेशन पूर्वीच ती बाई गेली. राघव, अरे पण यात सरांची काही चूक? काहीच नाही ना. सरांची काहीच चूक नाहीये, पण त्यांना तसं वाटतंय. एखादी केस जेव्हा सर हातात घेतात ना, तेव्हा ते त्यात पूर्ण इन्व्हॉल्व होतात. पूर्णपणे स्वतःला झोकून देतात. खूप मनाला लावून घेतलंय का त्यांनी? म्हणजे काय, गेले 4 दिवस झाले सर क्वार्टरमधून बाहेर पडले नाही. कोणाशी काही बोलत नाही. सर, सर, तुम्ही कॉलेजला कधी येणार? सर प्लीज, तुम्ही मनाला नका लावून घेऊ. खरं तर काही गोष्टी अशा असतात की त्या तशाच आपल्याला स्वीकाराव्या लागतात. आणि ही केस तर सर खूप अवघड होती. त्यात पेशंटचं वाचणं शक्यच नव्हतं.
सर, आणि अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला जबाबदार का धरताय? ही केस पूर्ण विश्वासाने हाती घेतली होती मी. सर, तुम्ही प्लीज शांत राहा. स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. हे बघा, तुमच्या मनात जे काही असेल ना ते मला सांगा. असं कोंडून नका ठेवू. मला तुझी खूप गरज होती वसुमती. चांगलं झालं. गुड मॉर्निंग. आता काय प्लॅन? ना तुम्ही वा, पुढे वा. ओके. एक्सक्यूज मी. हाय. हाय. बसू इथे. बस ना. सात आठ दिवस नव्हतीस तू कॉलेजमध्ये. म्हणजे लेक्चरला दिसली नाहीस, ओपीडीत पण नाही दिसलीस. भुसावळला गेली होतीस का? नाही. तब्येत बरी होती ना? हो. अरे हो, पुढच्या मंगळवारी तू काय करतेस? आहेस कॉलेजमध्ये? आहे. नाही, आपल्या कॉलेजमध्ये आपण सिनियर स्टुडंट्स आणि ज्युनियर स्टुडंट्स मिळून एक कमिटी फॉर्म करतोय. त्याची मीटिंग आहे आपल्या सेमिनार हॉलमध्ये. मला असं वाटतं की त्यातली रिफ्रेशमेंट कमिटी ती तू बघावीस. मी? हा, म्हणजे तिकडे जास्त बोलावं लागत नाही. ये पण कॉलेजमध्ये, बरं वाटेल तुला. भेटूया. बसू. आले सर. बसू, तू आहेस कुठे इतका दिवस? अखेर मी तुझ्या रूमवर निरोप ठेवला. मिळाला का तुला? नाही माझे वडील आलेत आणि ते तुझी वाट बघतायत. सर, मी येते.
कोण पाहिजे? डॉक्टर ऋषिकेश अधिकारींच्या वडिलांनी मला बोलवलं. दादानी बोलवलंय? हो. या बसले. दादा हे तुमच्याकडे आले. हा काय, असू दे असू दे. बैस बैस ना. तू वसुमती ना? हो. बाळनं मला सगळं सांगितलंय तुझ्याबद्दल. बाळ म्हणजे आमचा ऋषिकेश. आम्ही त्याला बाळच म्हणतो. तू डॉक्टर शर्मांची मुलगी नाही का? हे बघ, मी आज तुला मुद्दामच इथं बोलवलं. म्हणजे बाळशी तू लग्न करू इच्छितेस हे खरंच छान आहे. तुझ्यासारखी मुलगी अधिकाऱ्यांच्या घरात आली तर मला खूप आवडेल. पण हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. बाळसारख्या मुलाशी संसार करणं खरंच खूप अवघड आहे. तू लहान आहेस. फक्त भावनेच्या भरात राहून तू हा निर्णय घेत नाहीस ना, एवढं पहा. मी शंकरला चहा घेऊन यायला सांगतो. हा, पैसे. डॉक्टर शर्मांना कळवलंस? मला कुठलाही उपचार नकोय वसुमती. आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल असं पारदर्शक आयुष्य मला हवंय. वसुमती, हे असं होईल असं वाटलं नव्हतं. मला वाटतं माणसाच्या सुखाच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्यानं माणसं दूर जातात. पण दुःखाच्या कल्पना या एक असू शकतात. त्यानं माणसं जोडली जातात. एरवी माझ्या प्रतिक्रिया फार संथ असतात. पण तू 5-6 दिवस आली नाहीस. थोडा अस्वस्थ झालो मी. दादाही म्हणाले मला, काय बोलून बसल्यास की काय तिला. तू आली नाहीस वसुमती, आणि असं वाटलं की आपला पूर्ण आत्मविश्वास असलेलं एखादं ऑपरेशन हरलो आपण. हे तू आमच्या घरी येणार असल्याचे पेढे 2 दिवस झाले मी आणून ठेवले होते, पण तू आलीच नाहीस. शेवटी मी बाळला म्हणालो की तुमचं काही बिनसलं असेल तर तुमचे हिशेब नंतर पुरे करा. मी इथेच वॉर्ड नंबर 22 मध्ये चालले होते. बाबांचं पत्र आलं होतं की मिसेस दापके त्यांना बघून घे म्हणून. वसू, हे असं काही घडेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. वसू, तुम्हाला काहीच बोलली नाहीस का? कशाबद्दल? राघव रे,
माझ्याजवळ सांगण्यासारखं काही नव्हतं आणि तुलाही दुखावता येत नव्हतं. पण सर एकदम उमदा माणूस आहे, एकदम वेगळा आहे. वसू तू खरंच सुखी होशील. विश यू ऑल द बेस्ट. नक्षत्रासारखी सून आणलीस का दादांना? सुखेर, हा तुझा आणि बाळाचा बंगला. या आत या. तुमचं हे सर, अहो तो बघा किती गोड पक्षी आहे, बघा ना. कितीतरी दिवसांनी ऋषिकेशना सर म्हणून हाक मारली गेली. लग्न झाल्यावर सुरुवातीला तोंडात सरच यायचं. ते आज इतक्या दिवसांनी पुन्हा तोंडात आलं. का? प्रियकर, सखा, जवळचा मित्र या नात्यांनी मी ऋषिकेशच्या जवळ कधीच जाऊ शकणार नाही. काय का दुबळ्या अवसानघातकी क्षणाच्या पकडीत ऋषिकेश होते, तेव्हाच मी त्यांच्याजवळ पोहोचू शकले. एरवी हा माणूस अतिशय ताठ असतो, गुरु शिष्याचं एकच नातं जोडून असलेला. मग रात्रीच्या एकांतातले ऋषिकेशचे स्पर्श कुठल्या नात्यानं होतात? फक्त नवरा म्हणून की एक अटळ शारीरिक गरज म्हणून?